मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते. चला मग या मालिकेची अपडेट बघूया. पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर इकडे कलाची आई ही सर्वांसमोर हात जोडून म्हणत असते की मी माफी मागतो आणि मी सुद्धा आता इथून निघून जातो आणि नैनाला सुद्धा इथून घेऊन जातो, असं आबासमोर म्हणत असते. कलाच्या डोळ्यात मात्र खूपच पाणी येत असतं, कारण कला ही खूपच रडत असते. तर इकडे खरे म्हणजेच कलाची आई ही आबाला आणि सर्वांना सांगत असते की मी इथून नैनाला घेऊन जाणार आहे, चल नैना इथून, असं म्हणतच तर लगेच नैना ही तिच्या आईचा हात झटकते आणि म्हणू लागते मी इथून कुठेही येणार नाही. हे बघून सर्वांना खूपच वाईट वाटतं, कारण नैना खूपच उद्धटपणे वागत असते. तर नैना ही तिच्या आईसोबत जाण्यासाठी नकार देते. तर इकडे कला ही नैनाकडे बघतच राहत असते, कारण कलाला नैनाचा खूपच राग येऊ लागतो. तर इकडे रूममध्ये आल्याच्या नंतर कला अद्वैतला म्हणत असते की तिथे कुणीतरी माझी बाजू घ्यायला कुणीतरी पाहिजेत होतं आणि ते तू केलंस, माझी बाजू घेतली, त्यामुळे तुझे मनापासून खरंच खूप आभार. पण अद्वैत मात्र काहीही बोलत नसतो, कारण अद्वैतला तिथलं काहीही पटलेलं नसतं. तर अद्वैत तिथून न बोलताच निघून जातो. तर इकडे कला मनाशीच म्हणत असते, अद्वैत तू जसं बोललास ना, तोच शब्द मी खरा करून दाखवेल आणि तेच मी खरं करून दाखवेल. यामागचं सर्व काही रहस्य, यामागचं सर्व काही सत्य मी ते उघडून काढेल, असं म्हणतच ती स्वतःलाच बोलू लागते. आणि कला हे सर्व काही सत्य सत्य ही शोधून काढणार आहे. हे बघण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब